पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ट्रॅव्हल विथ VS मध्ये. आणि आम्ही जात आहोत उज्जैनला, म्हणजेच ओंकारेश्वर आणि उज्जैन ह्या दोन ज्योतिर्लिंगला आम्ही भेट देणार आहोत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ओंकारेश्वर आणि महाकाल यांचं दर्शन होणार आहे. रात्री 9 वाजता आम्ही आमची जी राईड आहे ती चालू केली होती आणि आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. पराठे घरून बनवून आणलेले आहेत. आपण आता ही MP आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे ती क्रॉस करतो आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपण त्याच टोलवर आहे जिथून आपण आता MP मध्ये एंटर करणार आहोत. तर इथे आपल्याला टोल भरायचा नाही आहे कारण आपली बाईक आहे, त्याच्यामुळे आपले टोलचे जे पैसे आहेत ते वाचलेत. आणि मुंबईवरून उज्जैन जे आहे ना हे 650 किलोमीटर्स आहे. तर 15 ते 17 तास मॅक्स 17 आवर्स लागू शकतात. MP मध्ये आम्ही एंटर केल्यानंतर भरपूर भूक लागलेली आणि असा एक धाबा दिसला जिथे मस्त वाटलं एकदम बघूनच ते. आणि मग आम्ही विचार केला की आता आपण लंच ब्रेक घेऊया. टोटल 550 किलोमीटर आतापर्यंत आमचे कंप्लीट झालेले आहेत. अजून फर्स्ट स्पॉटवरती पण आम्ही पोहोचलेलो नाही आहे. तर 550 किलोमीटर नंतर काहीतरी हालत अशी आहे. तर आता आम्ही जेवायला थांबलेलो इथे. मोस्ट ऑफ सगळे धाबाच इथे भेटणार आहे. तर जसं आपण आलेलो आहोत MP मध्ये, मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये 2 स्पॉट आपण कवर करणार आहोत, ओंकारेश्वर टेम्पल आणि त्यानंतर आपण जाणार आहोत उज्जैन. सो जेवणामध्ये आम्ही शाही पनीर मागवलंय. हा आहे कुलचा आणि ही आपली नॉर्मल रोटी. आणि आता मस्त मजा घेत आहे जेवणाची. 500 ते 700 किलोमीटर गाडी चालवून असं काही जेवायला वेगळीच मजा येते. असे भुक्कड लोक लगेच खायला चालू करतात. मस्त असं आम्ही पोट भरून जेवलो आहे आता. आणि आम्ही आमची जी जर्नी आहे ती ओंकारेश्वरकडे पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. तर आपण आता परत एकदा भेटूया ओंकारेश्वरला. आणि ओंकारेश्वरला आपण जातो आहे तर आपल्याला नर्मदा जी नदी आहे ही पण लागते. आणि नर्मदा परिक्रमा हे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर ह्याच नदीची परिक्रमा जी आहे ही केली जाते. तर ह्याला नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. त्याच्यामध्ये ही जी रिव्हर आहे ना हिला क्रॉस करायचं नाही. म्हणजे आता आम्ही ब्रिजवरून जातो आहे पण जे लोक परिक्रमा करतात ती लोक ही क्रॉस नाही करत. ती लोक जिथून तिचा उगम होतो त्या पॉईंटपासून नर्मदा परिक्रमाची सुरुवात करतात. आणि तसं सांगायचं झालं तर ओंकारेश्वर उज्जैनला तुम्ही ट्रेनने येऊ शकता, ट्रॅव्हल्स आहेत ट्रॅव्हल्सनेही येऊ शकता, किंवा आता जे बाईक रायडर्स आहेत ते तर बाईकने येतात, किंवा कार वगैरेने पण तुम्ही येऊ शकता. रोडचं सांगायचं झालं रोड अतिउत्तम आहेत, खूप सुंदर आहेत रोड आणि काहीच प्रॉब्लेम होत नाही. ओंकारेश्वरच्या मंदिराचा जो टायमिंग आहे ते आहे सकाळी 5ला दर्शन चालू होतं ते रात्री 9:30पर्यंत आपण दर्शन घेऊ शकतो. आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं हे एक ज्योतिर्लिंग आहे. आणि इथे तुम्हाला जर टेम्पलमध्ये जायचं आहे ना आतमध्ये तर तुम्ही ह्या ब्रिजवरून जाऊ शकता किंवा खालून ज्या बोट्स दिसतात त्यानेही तुम्ही जाऊ शकता. इथे बरेच भाविक जे आहेत हे दिवे सोडतात. दिवे आणि फूल असतात. हे 10 रुपयाला आपल्याला तिथेच नर्मदा नदीच्या साईडला मिळतं. आणि तिथे आपण जर पाण्यात सोडतो तर असं मानलं जातं की नर्मदा नदीची आपण ओटी भरतो आहे किंवा तिला आपण हा दिवा अर्पण करतो आहे.
असं आपलं ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आपण आता उज्जैनकडे जातो आहे आणि हे 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटरच्या अंतरावर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे जे आहे उज्जैन महाकाल. आणि त्या दिशेने आपण आपली आता सुरुवात केली आहे जर्नीची. आता फक्त एकदा जेवायला आम्ही थांबणार आहोत कारण आमचं डिनर झालेलं नाही आहे. सो बघू, जर हॉटेल लागलंच तर थांबू, अदरवाईज एकदा आपण उज्जैनला जर पोचतो आहे तर तिथे जवळपास काही मिळेल तर तसं. अजून काही प्लॅन केलेलं नाही आहे, जसं एक्झिक्यूट होईल तसं. खरं तर आम्हाला रात्री भरपूर उशीर झाला, 3 वाजले आम्हाला आणि कुठेच हॉटेल सापडत नव्हतं. फक्त हे एक हॉटेल आहे जिथे आम्हाला रूम्स मिळाले. आम्ही दोघंच आहोत तर 50 रुपीजसाठी घेतले. अराउंड 1.5 ते 2 किलोमीटर आहे. 15 मिनिट्स जर वॉकिंग वगैरे येऊ शकतं तर 15 मिनिटाचं वॉकिंग आहे. तर आपण आता मंदिराच्या दिशेकडे जातो आहे आणि आपण दर्शन घेणार आहोत. तर इथे खरं तर भरपूर गर्दी आहे आणि त्यामुळे आम्ही असं विचार करतो आहे की आपण जे पासेस मिळतात ते जर आपल्याला मिळालं तर आपण तसं दर्शन घेणार आहे. कारण मी इन्क्वायरी केली तर लाईन जी आहे ही 4 ते 5 तास लागतील असं म्हणत आहेत. तर तितका वेळ लाईनमध्ये उभं राहणं खरंच अशक्य आहे कारण आम्हाला रिटर्न जर्नी सुरू करायची आहे जितकं लवकर होईल तितकं. तर बघू कसं काय होतं. मी आणि साईने डिसाईड केलं आहे की आपण पास घेऊया आणि दर्शनाला जाऊया. 250 रुपीज आहे पर पर्सन, तर 500 रुपये होत आहेत दोघांचे आणि मग आम्ही निघू आता इथे. फायनली आपलं दर्शन झालं आहे बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे हा प्लॅन खरं तर खूप आधीपासून डिसायडेड होतं पण तो एक्झिक्यूट होत नव्हता आणि खूप मस्त वाटते दर्शन झाल्यानंतर. सो अगेन द सेम रूल, आपल्याला काहीच व्हिडिओ फोटो मंदिराच्या आतमध्ये नाही काढता आले आणि खरं तर ते चांगलंच आहे कारण मग आपण दर्शन घेणार का व्हिडिओ वगैरे काढणार. त्याच्यामुळे मी डोळे भरून असं ते शिवलिंग बघितलं आणि ते काय सांगू, खूप म्हणजे असं वाटत होतं मी ते बघतच चलो. तर आता आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि जितकं लवकर होईल तितक्या लवकर निघूया. आता वाजल्यात 12. आम्हाला खरं तर 12ला निघायचं होतं पण ठीक आहे, आता पोटभर खाऊन घेऊया. पोटोबा झाला तर ताकद येईल अजून. सो अजून काय ऑर्डर केलं? उत्तप्पा पण केलं, येतोय. उत्तप्पा, 2 चाय, उज्जैनची गरमागरम मॅगी. क्वांटिटी इनफ आहे, त्याला खूप झालं. पण आपण 2 जण खाणार आहे. तर आपण आता निघालो आहोत आपल्या घराच्या दिशेने आणि मस्त वाटलं. MP खरंच खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबरला शेअर करायला विसरू नका. थँक्यू. अराउंड 200 ते 250 किलोमीटर कवर झाल्यानंतर जर असं काही बसायला भेटल्यावर ती वेगळी मजा येते. तर आपण आता पोचलो आहोत लोणावळ्यात आणि इथे मस्त असं जेवण करणार आहोत आणि घरी निघणार आहोत. तर हालत खूप खराब आहे, माहीत नाही घरी कितीला पोचणार, सकाळ होणार किती. अजून तरी 120 किलोमीटर आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.